माझ्या मते तुम्ही तुमचे विचार जेव्हा जुळायला लागतात ना, तेव्हा तुमचा चेहरा सुद्धा जुळायला लागतो. हो. मग त्यामुळे ते आतून तो बदल होत असतो. हं. कुठली गोष्ट बाहेरून नाही होत. बरोबर. अ, ती आत जाते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया होते आणि मग त्याच्यातनं जे काही बाहेर निघतं ते आतून म्हणतात ना, की इव्हन अभिनयात सुद्धा, की एखादा रोल आपण सुपरफिशियल पद्धतीने करायचा नसतो. तो आत्मसात करणं काय असतं, तर वाक्य आपण पाठ करतो, त्याचबरोबर ती वाक्य आतमध्ये झिरपली पाहिजेत, ती बरोबर. आतमध्ये मुरली पाहिजेत. तर मग तुम्हाला त्या कॅरेक्टरचा सूर मिळतो आणि तुम्ही आतून कसे परफॉर्म करता हे महत्त्वाचं. तर माझ्या मते लग्नसुद्धा तसंच आहे, जोडीदारसुद्धा तसाच आहे. वरवरचं नातं नसतं ते, ते खूप खोलवर असतं आणि त्यामुळे मग तुम्ही कदाचित एकत्र एकसारखे दिसायला लागता. हम्म. म्हणजे आम्ही सगळे लक्षात ठेवू आता की हे कसा बदल याच्यात होतो. ताई, तुला मला विचारायला आवडेल इथे की लग्नाच्या आधी मैत्री असते. मैत्रीचं प्रेमात रूपांतर होतं. प्रेमाचं आपण लग्नात रूपांतर. तो आपला जोडीदार होतो. अनुभवातनं किंवा आपण जेव्हा ऐकतो ना, अनेक ठिकाणाहून अनेक विचार वेगवेगळ्या लोकांचे ऐकतो किंवा त्यांच्या त्या कपल्सकडे पाहतो, तेव्हा मला एक पर्सनली प्रश्न हा कायम पडत आलाय की प्रेम ना खूप असं असतं. मैत्री वेगळीच असते. म्हणजे त्याचं प्रेमात मध्ये असं असं असतं. लग्न झालं ना की आपल्याला प्रेशर येतं म्हणून त्या प्रेमाचं काहीतरी वेगळं एक प्रगटीकरण आपण म्हणतो, वेगळ्या पद्धतीनं आपण एकमेकांकडे व्यक्त होतो किंवा आपण म्हणतो अरे तू तेव्हा जशी होतीस तशी आता नाहीयेस. किंवा तुला काय वाटतं ह्या तुमच्या सुखी संसाराच्या आणि एकमेकांना सोबत इतके वर्ष छान देण्याच्या मागे काय गुपित दडलंय? तुम्ही त्या सगळा बॅलन्स कसा ठेवलाय? मैत्री, प्रेम, लग्न यामध्ये? मी म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की आपण ऊर्जेच्या बाबतीत असं म्हणतो ना की ऊर्जा नाहीशी होत नाही, ती वेगवेगळ्या स्वरूपात पुन्हा पुन्हा व्यक्तच होत राहते, म्हणजे ऊर्जा नष्ट होत नाही. बरोबर. तसंच मला वाटतं की मैत्रीच्या बाबतीत आहे की आपण जे म्हणतो ना की मैत्रीचं रूपांतर प्रेमात, प्रेमाचं रूपांतर लग्नात, म्हणजे रूपांतर होताना ती सुटत जाते का, तर असं नाही होत. तिचं आणखीन व्यापक रूप, तिचं आणखीन व्यापक रूप, अशी मैत्री आहे माझ्या बाबतीत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्या नात्याचं मूळ हे मैत्रीत आहे. बेस बरोबर बेसच आहे. आमचा मैत्री हा असल्यामुळे ती कुठेच नाही गेली. आणि ती म्हणजे टिकवून ठेवण्यासाठी आम्ही काही केलं का? तर मला नाही माहिती. दोघांची खरं तर वृत्तीच एक इतकी मस्त आहे असं वाटतं मला, की सुमितच्या बाबतीमध्ये, की सुमितचा हा नेहमीच त्याचा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा राहिलेला आहे, की चिन्मय तुझ्या स्वभावातल्या काही गोष्टी मला आवडल्या म्हणून आपण एकत्र आलो आणि त्याच्यानंतर मग मी असं म्हणायचं, की पण मुळात मला हे सगळं असं व्हायला हवंय म्हणून मी तुला कशात तरी मोल्ड करायचं किंवा तू मला मोल्ड करायचं. असं कशाला करायचं? म्हणजे ते बरोबर. आपलं वेगळेपण आहे म्हणून तर आपण एकत्र आहोत. बरोबर. तर आपण एकमेकांचं वेगळेपण जोपासत आपण एकत्र येऊ. हा एक तर त्याचा दृष्टिकोन असल्यामुळे ते मला फार जो क्वचित आपल्या मित्र लोकांचा असतो. म्हणजे पुरुष मित्रांचा हा फार क्वचित असतो असा दृष्टिकोन. मैत्रिणी फार सहज आपण एकमेकींना ॲक्सेप्ट हो, करतो जशा हो, आपण आहोत आहोत तशा. तशा. पण मित्रांचं थोडंसं असं असतं, म्हणजे मित्र एकमेकांना करत असतील, पण मैत्रिणींच्या बाबतीत ते थोडंसं काहीतरी तुम्हाला सजेस्ट करू जातात आणि असं. तर तसं काही सुमितच्या बाबतीत नसल्यामुळे मला वाटतं, की आमची मैत्री ही कायम आहे. आणि मैत्रीमध्ये ना एक असतं, की मैत्रीत आपण गृहीत नाही धरत. प्रेमात आणि संसारात ते थोडंसं होतं, पण मैत्रीत होत नाही. नाही होत. आणि मैत्रीत अपेक्षा आपण पण होतात ना. नेहमी एका पातळीवरती असतो. अपेक्षा अजिबात नसतातच असं नाही मैत्रीमध्ये, पण त्याच्या काय म्हणू बरं, कक्षा फार मोठ्या असतात. मैत्रीतल्या ज्या असतात त्या. अधिक व्यापक विचार असतो मैत्रीमध्ये. जो प्रेमामध्ये आल्यानंतर थोडा संकुचित व्हायला लागतो. तर आम्ही म्हणजे मी जसं म्हणते तसं, की आम्ही आमचं लग्न आमच्या मैत्रीच्या आड येऊ दिलेलं नाही. आमची मैत्री कायम टिकलेली आहे. लग्न आहे आपल्या आपल्या जागी आणि त्याच्या गोष्टी आहेत. आणि मला ते ह्याचं खूप ती कविता आवडते मला, प्रकाश होळकरची. माझं आभाळ तुला घे, तुझं आभाळ मला. असं आहे. म्हणजे मग अशी वाटणी झाली, की ते आभाळ जास्त मोठं होतं. दोघांनाही जास्त मिळतं.
तर त्याच्यामुळे आम्ही असा अवकाश देत देत एकमेकांना राहिलोय आतापर्यंत. इट्स नाईस. सुमित सर, तुम्हाला मला इथे विचारायचं, जसं मी आत्ता म्हटलं की आजच्या कपल्समध्ये हे वाक्य खूप ऐकायला मिळतं की काल जशी होतीस तशी तू आत्ता नाहीयेस. कारण संसारात बाई जेव्हा रमते, मुलांमध्ये रमते, तेव्हा तिचं स्वतःकडे पाहण्याचा, स्वतःला ग्रूम करायला ती थोडं थांबते किंवा विसरते, किंवा तिचं एक वेगळं जग निर्माण होतं आणि त्यात ती रमते. आणि मग हे वाक्य आपसूक समोरच्याकडनं म्हणजे नवऱ्याकडनं येतं. एक चुकीचा समज एकमेकांमध्ये निर्माण होतो आणि मग नात्याला एक वेगळं वळण मिळतं. यावर तुमचं मत काय? हो, म्हणजे आपण एकमेकांच्या प्रेमात का पडतो? तुम्हाला काही गोष्टी आवडत असतात म्हणून आपण प्रेमात पडतो आणि मग नंतर तुम्हाला तसं आवडत नसेल म्हणून मग समोरचा माणूस बदलायला लागतो किंवा तुम्ही काहीतरी असं सुचवत जाता. तर मला असं वाटतं की गेल्या वेळेला पण एकदा म्हणालो होतो की लग्न ही काय रिहॅब नाही आहे की तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं तरी काहीतरी एक वाईट सवय आहे आणि मग ती तुम्हाला काढून टाकायची तुमच्या आयुष्यातनं म्हणून तुम्ही लग्न करता. तर नाही, दोन माणसं एकमेकांना आवडतात, दोन माणसांना त्यांच्या क्वालिटीज आवडतात म्हणून ते एकत्र येतात. मग त्या क्वालिटीज जोपासल्या गेल्या पाहिजेत आणि मला असं वाटतं की दोघांनी एकमेकांना पूरक असणं गरजेचं आहे, दोघांनी एकमेकांना वाव देणं गरजेचं आहे आणि वाढण्यासाठी असं आपल्या या समाजातच असं होतं की माझ्या मते प्रत्येकच समाजात, म्हणजे फक्त एक भारतीय संस्कृतीतच नाही, सगळीकडेच असेल की एक बाई जेव्हा आपलं सगळं सोडून येते नवऱ्याकडे तेव्हा बऱ्याच गोष्टी ती सोडून येते आणि एक नवीन अवतार घेते इकडे आल्यानंतर. तर तेव्हा मला असं वाटतं की तो जो नवरा आहे त्यांनी, कारण हे मी माझ्या घरात बघितलेलं आहे, माझ्या आईवडिलांना बघितलं आहे किंवा माझ्या सासू सासऱ्यांना बघितलं आहे. तर एकमेकांची इंडिव्हिज्युअलिटी टिकवणं हे इतकं गरजेचं आहे की तू जे करत होतीस ते करणं गरजेचं आहे, मी जे करतो ते करणं गरजेचं आहे. ॲट द सेम टाईम आपण दोघांनी फुलणं गरजेचं आहे. व्यवधानं असतात, खूप रिस्पॉन्सिबिलिटीज अंगावर येतात, मुलं होतात आणि मग त्यांचं संगोपन आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी आहे ना अशा वेगवेगळ्या भूमिका आपण आपल्यावर लादतो म्हणण्यापेक्षा त्या कराव्या लागतात. आपण आवश्यकता असते. आपण मित्र असतो, मग नवरा बायको होतो, मग आई वडील होतो, मग आजी आजोबा होतो. हे इतके रोल्स तुमच्या आयुष्यात येत असतात ना, तर त्याच्यातनं तो सुवर्ण मध्य काढणं फार गरजेचं आहे. कधी काही झालं ना की आपण म्हणतो ना की तुला काय करायचं होतं आयुष्यात? मला ना हे अमुक करायचं होतं, पण मग काय झालं, मग नंतर लग्न झालं आणि मग नंतर ना ते राहून गेलं आणि ना मग काय झालं, मग ह्यांचं सुरू झालं ना, ह्यांचं म्हणजे कोण, मिस्टर आमचे, बरं का. मग ह्यांचं सगळं सुरू झालं ना, मग त्याच्यातच मी रमले. तू काय केलंस हे महत्वाचं आहे. तू रमलीस हे बरोबर आहे, पण मला असं वाटतं की त्या नवऱ्याने सुद्धा ते बघणं खूप गरजेचं आहे की आपली बायको नीट रमते की नाही. तिच्यात सुद्धा काही असे काही फॅकल्टीज असतात, काही क्वालिटीज असतात, त्यांना काय म्हणू, त्यांना हे मिळणं, प्लॅटफॉर्म मिळणं फार गरजेचं आहे. आणि काही ना काहीतरी, म्हणजे माझ्या आईच्या बाबतीत मला नेहमी वाटतं की मम्मीला खूप काही करण्यासारखं होतं, पण ती इतकी भावंडांमध्ये आणि संसारामध्ये इतकी अडकली की तिच्या बऱ्याचशा गोष्टी मागे राहिल्या. पण मग पप्पांनी तिला तसं सपोर्ट केलं आणि मग मम्मीसुद्धा मग जिद्दीने मग ती भाषा शिकली, ती तमिळ शिकली, ती लिहायला वाचायला शिकली तमिळ. तर ह्या स्वतःला सतत रिइन्व्हेंट करणं, स्वतःला रिॲनलाइज करणं, स्वतःला सतत 2 पावलं मागे जाऊन थोडं आत्मपरीक्षण करणं हे खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये माझ्यामध्ये ना साथीदार जो ना तो समंजस असणं खूप गरजेचं आहे. कारण हे एकट्याचं नाही आहे, ह्याला तुम्हाला साथ लागतेच. आणि जशी संसारात तुम्हाला साथ लागते एक संसार फुलवण्यासाठी, तसं एकमेकांना फुलवण्यासाठी सुद्धा एकमेकांची साथ.